नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्री गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला ही भाजी लावलेली आहे ती दाखवणार आहे. तर दोन ह्या छोट्या टोपल्यांमध्ये ही मी भाजी लावलेली आहे आणि याच्यामध्ये पालक आणि मेथी ही आहे. आता तुम्ही पहा किती सुंदर अशी उगवलेली आहे मेथी. आणि हे पहा लाल असं याचं हे जे पानांच्या कडा असतात ते लाल आहेत, म्हणजे ती चांगली मेथी असं समजलं जातं. आता घरात ज्या मेथीच्या बिया होत्या त्याच टाकल्या होत्या, माहित नव्हतं आता ती कसली मेथी उगवणार आहे, पण खाल्ल्यानंतर तिची चव आपल्याला कळणार आहे. तर ही पालक मी विकत बिया आणलेल्या आहेत आणि मेथ्यांच्या बिया सुद्धा आपण घरामध्ये आणून ठेवतो, त्याच लावलेल्या आहेत. तर आता ह्याला लावून जवळजवळ 10-12 दिवस तरी झालेले असावेत आणि एक एक पान त्याला चांगलं यायला चालू झालेलं आहे. तर याच्यामध्ये साधी माती आहे आणि कुजलेलं शेणखत आहे आणि राख आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये कुठलंही दुसरं केमिकलचं वगैरे खत टाकलेलं नाहीये. तर जेव्हा ही आपण भाजी काढून घेऊ आणि खाऊ तेव्हाच आपल्याला त्याची चव कशी आहे ते सांगता येईल. आणि ह्या टोपल्यामध्ये मी कोथिंबीर आणि धणे आणि पालक आणि मेथी असं थोडं थोडं मिश्रण टाकलेलं आहे. तर जे कोथिंबीरीच्या बिया टाकलेल्या आहेत ते काही उगवून अजून पूर्ण आलेले नाहीत, म्हणून याच्यामध्ये थोडासा गॅप आहे. तर तुम्हाला लावायचे असतील तर ह्या दिवसात नक्कीच लावू शकता. आणि हा अंदाज घेऊन अजून सुद्धा मी एका मोठ्या भांड्यामध्ये असं भाजी लावणार आहे, जेणेकरून आपल्याला त्याची भाजी आठवड्यातून एकदा दोनदा मिळाली तरी खूप छान वाटेल. तर अशाच पद्धतीने मी काही भाज्या लावलेल्या असतात ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर ह्या टँक मध्ये मी हा शेंगांचा वेल लावलेला, पण त्याला खूप मावा पडलेला आणि आता त्याला पुन्हा मी कट केलेलं आणि मावा थोडा थोडा आहे, पण कट केल्यानंतर त्याला पुन्हा फुलं आलेली आहेत आणि संक्रांतीच्या टायमाला याच्या शेंगा आपल्याला मिळतात. तर अजून बऱ्याच ठिकाणी अशा शेंगा आलेल्या आहेत आणि लावल्यानंतर कधीतरी आपल्याला ते उपयोगाला येतं असं माझा अनुभव आहे. तर हा आपला पुदिना आहे आणि ही ढोबळी मिरची आहे आणि मध्ये मी हरभरा लावला होता, पण त्याची काही मला भाजी करता आलेली नाहीये. आणि ही टोमॅटोचे वेल आहे. तर हे पहा इथे सुद्धा शेंगा आलेल्या आहेत. तर कधीतरी लावलेलं असं उपयोगाला येतं. या टोमॅटोला मी 2-4 टोमॅटो काढून घेतले आणि आता त्याला फुलं आलेली आहेत. आणि इथे एक टोमॅटो आहे आणि याचे पण 3-4 टोमॅटो काढले आणि मी जरा लक्ष दिलं त्याला थोडंसं. आता याला सुद्धा 3 टोमॅटो आलेले आहेत. इथे सुद्धा ढोबळी मिरचीचं बी लावलं होतं ते आलेलं आहे. आणि इकडे चुका आहे, पलीकडे आंबी हळद आहे. हे पहा. तर इकडे काशीफळ भोपळ्याचा वेल आहे आणि फुलं सुद्धा लागलेली आहेत त्याला. मी तुम्हाला 12 आंब्याचं रोप लावलेलं दाखवलेलं आहे. आणि हे पहा, याला इथे आता एक मोहर येणार आहे, तर त्याची ती खून झालेली आहे मोहर येण्याची. तर हा आंबा लावल्यानंतर आता महिना तरी होऊन गेला असेल त्याला. लाल पेरूचं झाड आहे आणि याला फुलं येत आहेत. इकडे डाळिंब लावलेला आहे, कुंडीमध्ये आलेला आहे आणि याला फुल यायला लागलेला आहे. तर याच्यामध्ये एक हरभऱ्याची भाजी लावलेली आहे. तर याच्यामध्ये घोसाळ्याचं बी कधी पडलं असेल माहित नाही, पण ते उगवलं आणि त्याला असा एक घोसावळा आलेला आहे. असाच असतो ना घोसावळा, हा वेगळा आहे का मला माहित नाहीये, पण मला असं वाटतं घोसावळाच आहे. आणि फूल पण असं आहे आणि पानं सुद्धा तसेच आहे त्याची.
तर फुलावरून तर हे घोसावळ्याचंच वाटत आहे, पण घोसावळे लांब पण असतात, पण हा वेगळाच घोसावळा आहे. तुम्हाला जर आयडिया असेल असा घोसावळा असतो तर मला नक्की सांगा. ची कटिंग लावली होती मी जास्वंदीची, आणि तिला आता ही पहिली कळी आलेली आहे. तर आपण पाहूया त्याला कसलं फुल येत आहे. उद्या वगैरे तिची कळी फुलून जाईल. मला पण माहित नाही याचा कलर कसला आहे तो. हे पहा, ही कशाची तरी भाजीच आहे. ही पण कशाची भाजी आहे, देठ का माठ काहीतरी याला म्हणतात. आता मला माहित नाही राजगिरा आहे का देठाची भाजी आहे का माठाची भाजी आहे, कुठली तरी भाजी आहे. आणि याला सुद्धा बिया आलेली आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.